जाऊया पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे आणि ही बातमी राजकीय वर्तुळातून अत्यंत महत्त्वाची। एकनाथ शिंदे आता भाकरी फिरवणार। झेडपीतल्या सुमार कामगिरीवर शिंदे नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय। काही मंत्री आमदारांच्या कामगिरीवर त्यांनी नाराजी दाखवलेली असल्याचं कळतंय। पक्ष संघटना वाढीसाठी काय केलं असा एकनाथ शिंदे यांनी बैठकीमध्ये मंत्री आणि आमदारांना सवाल उपस्थित केलाय। महापालिका निवडणुका झाल्या, त्यापाठोपाठ जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका झाल्या। शिवसेनेला या निवडणुकांमध्ये अपेक्षित यश न मिळाल्यामुळे एकनाथ शिंदे काही मंत्री आणि आमदारांवर नाराज आहेत अशी माहिती कळतेय। ज्या मंत्र्यांच्या भागातील महापालिकेत पक्षाला कमी जागा मिळाल्या किंवा एकही उमेदवार निवडून आलेला नाही अशा मंत्री आणि आमदारांना शिंदे यांनी जाब विचारलाय। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालाची शिंदे यांनी गोळाबेरीज केली आहे आणि त्यावरून मंत्री आणि आमदारांना काही सवाल केलेले आहेत। पक्ष संघटना वाढवण्यासाठी काय केलं असा प्रश्न विचारून शिंदे यांनी मंत्री आणि आमदारांना एक प्रकारे इशाराच दिलेला आहे। त्यामुळे यापुढे पक्ष संघटनेमध्ये काही बदल होणार का याकडे लक्ष लागलेलं आहे आणि तसेच संकेत खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत। आणि आता एकनाथ शिंदे पक्ष संघटनेमध्ये भाकरी फिरवणार का असा प्रश्न त्यामुळे उपस्थित झालेला आहे। पक्ष संघटना वाढीसाठी नेमकं काय केलं, निवडणुकांमध्ये जे काही ज्या महापालिकांमध्ये अपयश मिळालं किंवा यश मिळवण्यामध्ये फारसं काही प्रयत्न झालेले दिसत नाही अशा आमदारांना मंत्र्यांना शिंदेंनी प्रश्न विचारले। जेव्हा एखादा निवडणूक लढवले जाते त्यात यश असलं तरीही अपयश असलं तरी पक्षाच्या नेत्यांना या सर्व लोकांना, लोकप्रतिनिधी असेल, मंत्री असेल, जिल्हा प्रमुख असतील किंवा इतर पदाधिकारी असेल, त्यांची एक बैठक घ्यावी लागते आणि त्याच्यामध्ये कशामुळं काय घडलं याचा सविस्तर अहवाल त्यांच्याकडून मागवला जातो। म्हणून हे एक प्रोसेसचा भाग आहे आणि ही प्रोसेस प्रत्येक पक्षाचा नेता हा करत असतो।